केदार दिघेंच्याकडून बातमी येते। मुख्यमंत्र्यांच्या समोर जे उभे आहेत केदार दिघेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी येते। कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मतदारसंघात दारू आणि पैसे वाटपाचा आरोप होतोय। केदार दिघेंच्या मतदारसंघात अर्थात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी जी लढत आज महाराष्ट्र पाहतोय, त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या उमेदवाराच्या वर कार्यकर्त्यांवरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी येते की मतदारसंघामध्ये दारू आणि पैसे वाटले गेलेत। आज आपण सकाळपासून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या पाहतोय। आता केदार दिघे चर्चेत आहेत कारण त्यांच्या कार्यकर्त्यांवर असा आरोप होतोय, अर्थात गुन्हा दाखल झालाय आणि याची चौकशी केली जाईल, याची सत्यता पडताळून पाहिली जाईल। पण दारू आणि पैसे वाटपाचा आरोप होतोय केदार दिघेंच्या कार्यकर्त्यांवर। आणि ह्या बातमीसाठी अर्थातच आपले ठाणे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। कुणाल, काय प्रकार आहे हा? कधी झाला? ही घटना खरंच झाली आहे का? कधी झाली? काय माहिती येते? कुणाल, शिंदेच्या शिवसेनेकडून अर्थातच ही बातमी जी आहे ती समोर येते। कोपरी पोलीस स्थानकामध्ये केदार दिघे जे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आता अर्थातच हा गुन्हा जरी अदखलपत्र असला तरी सुद्धा ही बाब गांभीर्याने घ्यावी लागेल, कारण केदार दिघे हे स्वतः कोपरी पाचपाकाडी विधानसभेचे उमेदवार आहेत। त्यांच्यावरती अशा प्रकारचा गंभीर आरोप होणं की त्यांच्याकडे दारू होती आणि दारू वाटप करत होते आणि पैसे वाटप करत होते, अशा प्रकारचा त्यांच्यावरती होणारा आरोप हा गांभीर्याने घ्यावा लागेल, कारण याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे। आणि सध्या तरी कोपरी पोलीस स्थानकामध्ये केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। कुणाल, आता नुकताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी थेट प्रक्षेपण सुरू असताना त्यात असा आरोप केला होता की त्यांच्या मतदारसंघात त्यांचे विरोधक पैसे वाटतायत आणि वेगवेगळ्या गैरप्रकारांचा अवलंब करतायत। आणि अवघ्या 5 मिनिटात बातमी येते की शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे केदार दिघे यांच्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा आरोप होतोय। कुणाल, नक्कीच ज्याप्रमाणे कालपासून आशुतोष सर जसजशी निवडणुकीचा मतदानाची वेळ पुढे पुढे सरकत जाते, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायलाच मिळत आहेत। कारण कालपासूनच अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वारंवार, म्हणजे विनोद तावडेंसारखं प्रकरण असेल, त्यानंतर हे प्रकरण केदार दिघेंचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणं जी आहेत ती समोर येतात। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी जरी त्यांच्या विरोधकांवरती जरी आरोप केला असला तरी सुद्धा आता महाविकास आघाडीवरती देखील अशाच प्रकारचा आरोप होताना पाहायला मिळतोय। शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार यांच्यावरती अदखलपात्र जरी गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा ही बाब गांभीर्याने घ्यावी लागणार आहे। कोणाला काही कॅश मिळाले का? कोणाकडून पैसे आणि दारू जर वाटप झाली तर कोणाच्याकडून काही पैसे मिळालेत का? काही 52,000 रुपयाची रक्कम मिळाली आहे अशी काही बातमी येते का? ही जी संपूर्ण प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये पोलीस जे आहे ते आता चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। जे काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आले तो कोपरी पोलीस या संदर्भातली संपूर्णतः चौकशी करतायत आणि या लवकरच या बद्दलची जी अपडेट आहे ते आपण पोलिसांकडून घेतच राहू। अपडेट घे आणि पुन्हा ये ठिकाणी ओवळा माजीवाडा। हा, तू काही सांगत होतास, बोल। ओवळा माजीवाडा विधानसभेचे उमेदवार प्रताप सरनाईक काही वेळातच येतील। तत्पूर्वी त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच ते मतदान करणार आहेत। ओवळा माजीवाडा विधानसभेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। खरं पाहायचं झालं तर याही मतदारसंघामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे। आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रताप सरनाईक देखील पुन्हा तुझ्याकडून माहिती घेऊ, तुझ्याशी जोडले जाऊ, पुन्हा आपण माहिती घेऊ।